गण गण गणात बोते. नमस्कार भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ श्री संत गजानन महाराजांचा पवित्र प्रकट दिनानिमित्त अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय आहे. भक्तांनो, या पावन दिवशी तुम्हालाही घरच्या घरी श्री गजानन महाराजांचा अभिषेक करायचा असेल तर सर्वप्रथम या दिवशी सकाळी लवकर उठावे, श्रद्धेने पवित्र स्नान करावे, त्यानंतर देवघर स्वच्छ करावे, देवघराची जागा नीटनेटकी करून घ्यावी. देवघराची स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर आपण श्रीचा अभिषेक करण्यास सुरुवात करणार आहोत. या अभिषेकासाठी लागणारे सर्व साहित्य जसे की पाणी, दूध, तूप, दही, मध, पिठी साखर, सुगंधी द्रव्य, अष्टगंध, फुले हे सर्व आपण आधीच एका जागी व्यवस्थित जमा करून घेणार आहोत. अभिषेक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणगण गणात बोते हा मंत्र सतत मनात किंवा मुखात चालू ठेवावा. भक्तांनो, श्री गजानन महाराजांचा असा भक्तिपूर्ण अभिषेक केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, मन शांत, स्थिर आणि प्रसन्न होते, मानसिक ताणतणाव कमी होतो, घरात सुख, शांती आणि समाधान नांदते, कुटुंबातील प्रेमभाव वाढतो, आरोग्य चांगले राहते, कामातील अडथळे दूर होऊ लागतात, जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री गजानन महाराजांची कृपा आपल्या घरावर आणि कुटुंबावर सदैव राहते. म्हणून हा अभिषेक म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नसून आपल्या संपूर्ण जीवनाच्या कल्याणासाठी केलेले एक पवित्र साधना आहे. हा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर तुम्ही श्रद्धेने श्री विजय ग्रंथाचे पारायण करू शकता. विजय ग्रंथाचे पारायण झाल्यावर मनोभावे श्री गजानन महाराजांची आरती घ्यावी आणि शेवटी प्रेमाने श्रींना नैवेद्य अर्पण करावा. अशा प्रकारे पूर्ण भक्तिभावाने केलेली सेवा महाराजांना अत्यंत प्रिय ठरते. चला तर भक्तांनो, पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि भक्तिमय भावनेने श्री गजानन महाराजांच्या पवित्र अभिषेक विधीला सुरुवात करूया. आता आपण श्रींचा अभिषेक करण्याला सुरुवात करूया. सर्वप्रथम एक स्वच्छ ताम्रपात्र घ्या. त्या ताम्रपात्रामध्ये थोडे दूध आणि पाणी एकत्र करून घ्या. ते ताम्रपात्र पाटावर किंवा चौरंगावर व्यवस्थित ठेवा. शेजारी एक नंदादीप प्रज्वलित करा. यानंतर त्या ताम्रपात्रामध्ये श्री गजानन महाराजांची मूर्ती आदरपूर्वक ठेवा. सर्वप्रथम श्रींच्या मूर्तीला अष्टगंध लावा. त्यानंतर क्रमाने शुद्ध पाण्याने अभिषेक करा. केशरयुक्त सुगंधी द्रव्याने अभिषेक करा. मग पुन्हा पाण्याने अभिषेक करा. पुन्हा जलाभिषेक करा. त्यानंतर दुधाने अभिषेक करा. दुधाचा आणि जलाचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा दह्याने अभिषेक करायचा आहे. दह्याचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जलाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला तुपाने अभिषेक करायचा. तुपाचा अभिषेक झाल्यावर आपल्याला पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. तुपाच्या अभिषेकानंतर आपल्याला मधाने अभिषेक करायचा आहे. मधाचा अभिषेक केल्यानंतर पुन्हा जलाभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिठी साखरेने अभिषेक करायचा आहे आणि शेवटी पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक करून विधी पूर्ण झाला आहे.
नंतर करावयाची सेवा. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर श्रींची मूर्ती स्वच्छ कपड्याने हलक्या हाताने पुसून घ्यायची. ती मूर्ती चौरंगावर व्यवस्थित ठेवावी. महाराजांना स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. पुन्हा अष्टगंध लावावा. त्यानंतर सुगंधी फुलांची माळ श्रींना अर्पण करून धूप दीप लावायचा आहे. आजचा हा व्हिडिओ श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय आहे. भक्तांनो, जर तुम्हालाही घरच्या घरी श्री गजानन महाराजांचा पंचामृत अभिषेक करायचा असेल तर हा विधी अगदी साध्या पद्धतीने करता येतो. त्यानंतर सुगंधी फुलांची माळ श्रींना अर्पण करून धूप दीप लावायचा आहे. यानंतर मनोभावे श्री गजानन महाराजांची आरती म्हणायची आहे. तर भक्तांनो, अशा प्रकारे आपण आज श्री संत गजानन महाराजांचा पवित्र पंचामृत अभिषेक विधी भक्तिभावाने पूर्ण केला आहे. मला मनापासून विश्वास आहे की तुम्ही हा अभिषेक श्रद्धेने केला तर महाराजांची कृपा नक्कीच तुमच्या घरावर आणि कुटुंबावर सदैव राहील. मनाला शांती मिळते, घरातील नकारात्मकता दूर होते, संकटातून मार्ग सापडतो, जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी येते. अभिषेकानंतर विजय ग्रंथाचे पारायण, आरती आणि नैवेद्य अर्पण केल्याने ही सेवा अधिक फलदायी ठरते. भक्तांनो, पूजा किती मोठी आहे यापेक्षा आपली श्रद्धा किती खरी आहे हे सर्वात महत्त्वाचे असते. म्हणून तुम्ही जिथे आहात, जसे आहात तिथूनच प्रेमाने महाराजांची सेवा करा. महाराज नक्कीच तुमची हाक ऐकतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.